नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण रात्रीच्या अंधारात एखाद्या निर्जन ठिकाणी असतो आणि अचानक थंड हवेची झुळूक येते किंवा कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात पहिला विचार होतो तो म्हणजे भूत. आपल्यापैकी बहुतेक लोक अशा वेळी भीतीपोटी देवीची प्रार्थना करतात किंवा तिथून पळ काढतात. पण भारतात एक अशी व्यक्ती होती जी अशा आवाजाच्या दिशेने भीतीने बाळगता धावत जायची. ते नाव म्हणजे गौरव तिवारी. गौरव तिवारी यांचा जन्म 2 सप्टेंबर 1984 रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य अतिशय सामान्य आणि स्वप्नवंत होते. त्यांचे स्वप्न आकाशात झेप घेण्याचे होते आणि म्हणूनच त्यांनी एक कमर्शियल पायलट म्हणून आपले करिअर सुरू केले. मात्र नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. अमेरिकेत पायलटचे प्रशिक्षण घेत असताना ज्या घरात ते राहत होते तिथे त्यांना काही विचित्र आणि अतिंद्रिय गोष्टीचा अनुभव आला. या एका घटनेने त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. ते केवळ भीतीवर थांबले नाहीत, तर त्यांनी या रहस्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. त्यांनी अमेरिकेतून पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनचे रीतसर शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यावर इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली. त्यांनी या विषयाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या मते प्रत्येक अनाकलीय गोष्ट ही भूत नसते. त्यांनी विज्ञानाची साथ घेतली आणि UUP मीटर्स, इन्फ्रारेड कॅमेरे आणि EMF डिटेक्टर्स यांच्यासारखे आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने 6,000हून अधिक भयावह मानलेल्या जाणाऱ्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले. टीव्हीवर आपण त्यांना फिअर फायल्स आणि भूत या सारख्या कार्यक्रमातून पाहिले आहे. तिथे ते नेहमी अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करायचे. गौरव सांगायचे की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरचे काम फक्त भूत शोधणे नाही, तर जिथे काहीच नाही आहे तिथे लोकांना धीर देणे देखील आहे. त्यांनी अनेकदा हे सिद्ध केले की ज्याला लोक भूत मानत होते ते खरं तर केवळ हवेचा दाब किंवा जुन्या वास्तूतील ध्वनिलहरी होत्या. मात्र रहस्याचा पाठलाग करणाऱ्या या धाडसी तरुणाचा शेवट स्वतः एक मोठे रहस्य बनून राहिला. 7 जुलै 2016 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या गळ्यावर काळे निशाण आढळल्याचे बोलले गेले, ज्यावरून अनेक चर्चांना उधाण आले. काहींनी याला अतिंद्रिय शक्तीचा हल्ला म्हटले, तर काहींनी त्यांच्या वैयक्तिक तणावामुळे बोट दाखवले. पोलिसांनी शेवटी ही आत्महत्या असल्याचे घोषित केले, पण त्यांचे चाहते आजही यावर विश्वास ठेवू शकत नाही. गौरव तिवारी आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी भारतात पॅरानॉर्मल सायन्सचा जो पाया रचला तो आजही भक्कम आहे. त्यांनी आपल्याला शिकवले की भीती ही फक्त आपल्या मनात असते आणि जर आपण विज्ञानाची मशाल हातात घेतली तर जगातील कोणत्याही अंधाराला सामोरे जाऊ शकतो. एक पायलट, एक संशोधक आणि एक धाडसी शोधक म्हणून गौरव तिवारी यांचे नाव भारतातील रहस्याच्या इतिहासात नेहमीच अजरामर राहिले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.